नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आपण काल दुपारी पाहिलं होतं की हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका जणाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ते हॉस्पिटल फोडण्यात आलं आणि त्यानंतर काही लोकांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता. आणि अशाच प्रकारे ते जे हॉस्पिटल होतं ते नेमकं हॉस्पिटल कोणतं होतं आणि त्या हॉस्पिटलवरती याआधी देखील अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार उघडकीस आलेले आहेत. आणि नेमकं आपल्यासोबत आता तुम्ही पाहू शकता की हे दोघं बहीण भाऊ आहेत आणि ह्यांच्यासोबत देखील असाच एक प्रकार घडला होता. नेमका काय प्रकार घडला होता, कोणत्या हॉस्पिटलमध्ये प्रकार घडला होता, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. दादा, तुमच्यासोबत काय प्रकार घडला होता, थोडक्यात काय सांगशील आणि तुझं नाव सांग. माझं नाव वेदांत कोमकर आहे आणि ही माझी लहान बहीण ऋतिका कोमकर आहे. तर आमचं असं घडलं होतं की सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, सह्याद्री डेक्कन हॉस्पिटल पुण्याचं, तिथं माझ्या आईवडिलांचं ऑपरेशन झालं होतं लिव्हर ट्रान्सप्लांट केसमध्ये. त्यामध्ये 15 ऑगस्टला माझे वडील वारले आणि 22 ऑगस्टला माझी आई वारली. तर आम्ही PMसाठी बॉडी दिली होती ससूनला. ते बॉडीचं आता असं आम्हाला माध्यमातून कळतं आहे की ससून हॉस्पिटलचं म्हणणं असं आहे की डॉक्टर्स जे आहेत ते तिथं नाही आहेत एक्झामिन करण्यासाठी, इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी डॉक्टर्स नाही आहेत. ते आम्हाला 2 महिन्यानंतर कळते. ते ससून हॉस्पिटलने समोरासमोर आम्हाला सांगितलं नाही, अपडेट्सही नाही दिले. ते आम्हाला न्यूजपेपर्स आणि काही माध्यमातून कळतं आहे की जे काय आहे ते जे हॉस्पिटलकडे त्यांनी आता सोपवले, कारण की त्यांच्यावरती काही येऊ नये, ससून हॉस्पिटलवरती काही येऊ नये म्हणून त्यांनी जे हॉस्पिटलकडे सोपवले असं. बरं, आणि एकंदरीत मला सांगा, आता ज्यावेळेस डॉक्टरांनी हे जे सर्जरी करायची होती, ट्रान्सप्लांट करायचं होतं, तर त्यावेळेस वडिलांना किंवा आईला दोघांपैकी धोका कोणाला सांगितला होता, काही होतं का त्या हो, बाबतीत? माझे वडील लिव्हरचे थोडेसे आजारी होते ते, म्हणून आपण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या वडिलांना थोडीशी रिस्क असेल पण तुमच्या आईला कुठलीही प्रकारची रिस्क नाही. म्हणून आम्ही असं डिसाईड केलं की माझी आई हे वडिलांना लिव्हर देऊ शकते. म्हणून आम्ही एवढं रिस्क घेतो का, कारण की आपल्याला डॉक्टर्स आश्वासन देतात की तुमच्या वडिलांना थोडीशी रिस्क आहे पण आईला काहीच नाही. म्हणून नाहीतर मी का माझ्या आईचं जीव धोक्यात घालू. तर आम्हाला आता नंतर काय झालं, 22 ऑगस्टला माझी आईही वारली आणि 15 ऑगस्टला माझे वडीलही वारले. तर आम्हाला आता जे समिती नेमली होती 8 जणांची, त्यामध्ये आम्हाला माध्यमातून असं कळते की त्यामधले काही जण करप्शनचे चार्जेस आहेत काही जणांवरती. आणि त्यांनी जो क्लीन चिट सह्याद्री हॉस्पिटल दिला आहे तो आम्हाला मान्य नाही. आणि ह्याच्यामध्ये अजून एकदा इन्व्हेस्टिगेशन व्हावी ही आमची मागणी आहे. आणि आमच्यावरती ऑपरेशनसाठी 20 लाखाचं कर्ज आम्ही काढलं होता घर गहाण ठेवून. आमचं हडपसरमध्ये घर आहे, ते आम्ही बँकेकडे गहाण ठेवून 20 लाखाचं कर्ज घेतलं होतं आणि ते आम्ही ऑपरेशनसाठी 20 लाख घालवले, म्हणजे घालवले नाही, दिले त्यांना ॲडमिशनमध्ये. बरं, एकंदरीत आता हे जे 20 लाखाची जी अमाऊंट होती ही तुमच्या स्वतःच्या घरावरती जे तुम्ही कर्ज काढून म्हणलाय, मग आता एकंदरीत या संदर्भात ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की त्यामध्ये तुमच्या आईला कुठलाही धोका नाही, मात्र आईचा देखील त्यामध्ये निधन झाला, मृत्यू झाला, तर तुम्ही हॉस्पिटलशी काही पत्रव्यवहार केला किंवा काही बोलणं झालं का? हॉस्पिटलकडनं तुम्हाला काही सांगण्यात आलं का? ते त्यांचे ॲडव्होकेट्स आणि मॅनेजमेंटचे लोक आम्हाला थोडेसे प्रेशराईज करतात की तुम्हाला काय करायचं ते करा, आमच्याकडून तर मदत वगैरे काही जास्त भेटणार नाही, तुमचं जे काय आहे ते तुम्ही करू शकता असं म्हणून त्यांचं. बरं, तू काय सांगशील दीदी, की नेमकं एवढे दिवस झाला आता ही घटना घडलेली आहे आणि वडिलांची तर तब्येत खराब होती, त्यासाठी आईने पुढाकार घेतला, मात्र त्यामध्ये आईचाही दुःखद म्हणजे मृत्यू झाला. त्यामध्ये काय तुझ्या भावना काय व्यक्त आहेत? ॲक्च्युली जसं दादानी सांगितलं की दादानी सांगितलं की मम्मीनी ठरवलेलं की पप्पांना लिव्हर डोनेट करणार ती. हां, सो आम्हाला सांगितलेलं की मम्मीला काहीच रिस्क नव्हती पण पप्पांना होती. तरी पण मम्मीनी हे केलं, पुढाकार घेतला की मम्मी ती करणारच, म्हणजे करेल वगैरे. तर पप्पांचं आम्ही ॲक्सेप्ट केलं. पप्पा गेले, त्यांना रिस्क दिली ती. बट हे मम्मीचं ॲक्सेप्टच केलं नाही की मम्मी गेली कशामुळं काय वगैरे. तर झालं असं होतं, 22 ऑगस्ट मावशी आणि दादा यांना दुपारी 12 वाजता बोलवलं गेलं की हे या विचारत होते की मम्मीचं डिस्चार्ज वगैरे होईल वगैरे, या विचारात ते गेले. बट नंतरनी त्यांना सांगितलं, थांबवलं गेलं की काहीतरी
समथिंग असं सस्पिशियस ठेवलं त्यांना की हा काहीतरी झालंय वगैरे. बट आफ्टर 3 hours म्हणजे 3:33 त्यांना असं कळवण्यात आलं हा मम्मी गेली. मग जेव्हा मी तिथेच प्रेझेंट होते, मी गेले तिथे आतमध्ये एंटर केलं. मला म्हणले जायचं नाही, तर तिथे कोणालाच जाऊन देत नव्हते. बट तसं मी आणि माझी मोठी बहीण वरती गेलो, आम्हाला जाऊन देत नव्हते. बाउन्सर्स वगैरे 2-3 बाउन्सर्स होते, ते जाऊन देत नव्हते. आम्ही तरी भांडण करून गेलो आतमध्ये, गेलो तर आमचे हात पकडून घेत आहेत. म्हणजे डेथ झाली आम्हाला कळवण्यात येत नव्हतं आणि अपडेट्स त्यांनी काहीच दिले नव्हते ह्यांना आम्हाला, की अपडेट्स दिले नव्हते. हां की काय झालंय, होतंय काय होतंय. आम्ही विचारतोय त्यांना की काय होतंय आतमध्ये, काय चालू आहे. आम्ही तिथे बघत होतो की 7-8 डॉक्टर्स होते मम्मीच्या आजूबाजूला, काहीतरी चाललंय. तरी आम्ही त्यांना विचारलं की काय झालं. त्यांनी एकही अपडेट्स दिले नाही. त्यांनी म्हणतात हा चांगले चाललंय. त्यांनी मम्मीला डायलिसिसवरती आणलं, त्या सांगितलं गेलं किडनी फेल झाली. बट असं कसं होऊ शकतं, आणि रिस्क काहीच नव्हती तिला. बट हे खूप चुकीचं झालं मम्मीसोबत. एकंदरीत आता या सर्व गोष्टी आपण ऐकतात, काय वाटतं की म्हणजे यामध्ये हॉस्पिटलच्या जो स्टाफ आहे त्यांची चुकीमुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, बरोबर. असा आरोप आहे तुमचा? नक्कीच. आणि या संदर्भात तुम्ही प्रशासनाला किंवा आरोग्य मंत्र्यांना काय बोलू इच्छिता? आम्ही आरोग्य मंत्र्यांना हेच म्हणतो की हे जे समिती तुम्ही नेमली आहे त्यामध्ये काही भ्रष्टाचार लोक होते, तर आज तुम्ही पुन्हा एकदा समिती नेमा आणि असे लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व करा की जे करप्टेड नाही, त्यांच्यावरती काहीच चार्जेस नाही. अशी इंडिपेंडेंट समिती तुम्ही नेमा आणि जो काय असेल तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करताल ते आम्हाला आमच्या सोबतही शेअर करा, काय चालू आहे काय नाही. हे आमची अशी मागणी आहे. आणि जो कर्ज आहे 20 लाखाचा, किंवा सह्याद्री हॉस्पिटलने किंवा सरकारने ह्याच्यात काहीतरी दखल घ्यावी आणि आमचं काय त्यात मदत करावी आणि आमचं उदरनिर्वाहासाठी पण काही सह्याद्री हॉस्पिटलने मदत द्यावी. हीच आमचं आमची मागणी आहे. जसं आपण पाहिलं की मंडळी एकंदरीत अवघं फक्त 13 वर्षाची ती चिमुरडी आणि 19 वर्षाचा तो मुलगा, आईवडिलांचं दोघांचंही छत हरवलं आहे आणि आत्ता मात्र सैरावैरा फिरत आहेत. आजींच्या घरी ते सध्या राहत आहेत आणि वडिलांच्या एकंदरीत आजारासाठी 20 लाख रुपयाचं त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज आता त्यांच्या डोक्यावरती आहे. बँकांचे त्यांना वारंवार फोन येत आहेत आणि त्यामुळे ते कुठेतरी आता फ्रस्ट्रेट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीतच या सर्व मुद्द्यावरती सरकारने किंवा जे हॉस्पिटल आहे सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन येथील, त्यांनी देखील त्यांना काहीतरी मदत करावी अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. आता यावरती शासन काय भूमिका घेणार हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.